नमस्कार मंडळी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मी अत्यंत मनापासून हार्दिक आणि प्रत्येक श्वास आणि रक्ताच्या थेंबापासून अभिनंदन करतो. त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला म्हणून नव्हे, ते तर आहेच आहे, पण पाकिस्तानला धडा शिकविण्याचे प्रयत्न नेहरूंपासून ते वाजपेयींपर्यंत, इंदिरा गांधींपासून ते लालबहादूर शास्त्री प्रत्येकाने केले. लाखो सैनिकांनी आपली बलिदान दिलं. परंतु नरेंद्र मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत आणि अर्थात हा काळ वेगळा आहे, परिस्थिती वेगळी आहे, त्यांच्यामागे बहुमत आहे, जनशक्ती उभी आहे, टेक्नॉलॉजी आहे. हे सगळं जरी असलं तरी त्यांनी एक गोष्ट जी केली त्यामुळे भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने मोदींचं नाव हे कायम लोकांच्या मनावर कोरलं जाईल. आणि ते एका कारणामुळे, ते पाकिस्तानच्या दहशतवादाला घाबरले नाहीत, चीनच्या दबावाला घाबरले नाहीत, पाश्चिमात्य राष्ट्राच्या दबावाला घाबरले नाहीत, खास करून ते अमेरिकेला घाबरले नाहीत. ऑपरेशन ब्रास्टॅकमध्ये ऐन वेळी वाजपेयी मागे आले, कच खाल्ली. मनमोहन सिंगांनी तर काहीच केलं नाही. 26 अकरानंतर नरसिंहरावांना सोनिया गांधीने काही करू दिलं नाही आणि मनमोहन सिंगांना पण सोनिया गांधीने काही करू दिलं नाही. लाल बहादूर शास्त्री घाबरले नाहीत, तर त्यांना सॅल्यूट. पण त्यांचा कसा गेम झाला बघा. नेहरूंच्यावर प्रचंड दबाव आला आणि युनायटेड नेशनमध्ये न्यावं लागलं प्रकरण. 62मध्ये कसे हाल झाले बघा. 71च्या युद्धामध्ये बांगलादेशच्या नंतर लाहोर जवळ आलोत आपण. लाहोर जिंकल्याच जमा होतं, म्हणजे इकडे बांगलादेशची निर्मिती आणि इकडे लाहोरचं ताबा. पण प्रचंड दबाव होता आपल्यावर, आपल्याला मागे हटावं लागलं. नरेंद्र मोदी हे घाबरणारे ग्रस्त नाही आहेत, हे आता सिद्ध झालेलं आहे. राजकारण, निवडणुका जिंकणं हे सगळं वेगळं. दुसरं, त्यांचा सगळ्यात मोठा त्यांचा प्लस पॉईंट भारताला फायद्याचा झाला. नरेंद्र मोदींचा फायदा भारताला काय झाला? 12 वर्ष मुख्यमंत्रीपद, 13 वर्ष पंतप्रधानपद, म्हणजे 11 वर्ष, एकूण 24-25 वर्षाचा प्रशासकीय अनुभव त्यांना फार फायद्याचा ठरला आपल्या देशाला. मनमोहन सिंग हे राजकीय नेते नव्हते. वाजपेयींना प्रशासनाचा अनुभव फार कमी होता, संसदीय कार्याचा अनुभव प्रचंड होता, राजकारणाचा होता. पण नरेंद्र मोदींच्या बाबतीत सगळ्या गोष्टी मिरॅक्युलस घडलेल्या आहेत. पाठिंबा आहे, सत्ता, बहुमत आहे, तयारी खूप केलेली आहे, प्रशासनाचा प्रचंड अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी जे कोऑर्डिनेशन आणि एक्झिक्युशन, जे सगळ्यात मोठं कौशल्य असतं नेतृत्वाचं, व्हिजन, कोऑर्डिनेशन, कम्युनिकेशन, हे जे त्यांनी केलेलं आहे नरेंद्र मोदींनी. सो हॅट्स ऑफ टू यू नरेंद्र भाई. आपसे कभी मुलाकात होने का टाइम